बालविकास व शिक्षणशास्त्र भाग 1 शिक्षण व मनोविज्ञान अति महत्त्वाचे प्रश्न. प्रश्न पहिला, शिक्षा मनोविज्ञानाचा अभ्यास शिक्षकाने का करावा? अचूक उत्तर आहे, त्याच्या सहाय्याने आपले शिक्षण अधिक प्रभावशाली बनवता येईल. स्पष्टीकरण, शिक्षा मनोविज्ञानाचा अभ्यास शिक्षकाला विद्यार्थ्यांची वैशिष्ट्ये, क्षमता, अधिगम प्रक्रिया समजण्यात मदत करतो. यामुळे शिक्षक आपले शिक्षण अधिक प्रभावी बनवू शकतो, विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मूल्यांकन करू शकतो व अधिगमाची दिशा निश्चित करू शकतो. प्रश्न दुसरा, वर्तमान काळात मनोविज्ञानाला कशाचे विज्ञान म्हणतात? अचूक उत्तर आहे व्यवहार. स्पष्टीकरण, सुरुवातीला मनोविज्ञानाला आत्मा, मन व चेतना यांचे विज्ञान मानले जात असे. मात्र आधुनिक काळात जे.बी. वॉटसन यांच्या व्यवहारवादी चळवळीनंतर मनोविज्ञान हे व्यवहाराचे विज्ञान मानले जाते, ज्यात मानव व प्राणी दोन्हींच्या बाह्य व अंतर्गत व्यवहाराचा अभ्यास केला जातो. प्रश्न तिसरा, शिक्षा मनोविज्ञान हा शैक्षणिक विकासाचा क्रमिक अभ्यास आहे, हे विधान कोणाचे आहे? अचूक उत्तर आहे स्टीफन यांच्या मते शिक्षा मनोविज्ञान हा शैक्षणिक विकासाचा क्रमिक व वैज्ञानिक अभ्यास आहे. यात विद्यार्थ्यांचे शिक्षण, विचार, समज व व्यवहारातील बदलांचा अभ्यास केला जातो. याचे उद्दिष्ट शिक्षण प्रक्रिया प्रभावी बनवणे व विद्यार्थ्यांच्या क्षमतांचा समुचित विकास करणे हे आहे. प्रश्न चौथा, शिक्षणाचे 3 प्रमुख आधार कोणते? अचूक उत्तर आहे शिक्षक, विद्यार्थी, अभ्यासक्रम. स्पष्टीकरण, जॉन डेवी यांच्या मते शिक्षण ही त्रिमुखी प्रक्रिया आहे, ज्यात शिक्षक, विद्यार्थी व अभ्यासक्रम यांचा समावेश होतो. अभ्यासक्रमाशिवाय शिक्षण कार्य पूर्ण होत नाही. शिक्षक शिक्षणाचे मार्गदर्शक, विद्यार्थी शिक्षणाचे केंद्रबिंदू व अभ्यासक्रम हे शिक्षणाचे साधन आहे. प्रश्न पाचवा, व्यवहारवादाचा जनक कोणाला म्हणतात? अचूक उत्तर आहे जे.बी. वॉटसन. स्पष्टीकरण, जे.बी. वॉटसन 1878 ते 1958 यांना व्यवहारवादाचा जनक म्हणतात. त्यांनी 1913 मध्ये सायकॉलॉजी ॲज द बिहेवियरिस्ट व्ह्यूज इट हा लेख प्रकाशित करून मनोविज्ञानाला व्यवहाराचे विज्ञान म्हणून विस्तारित केले. त्यांच्या मते मनोविज्ञानाचे फक्त निरीक्षण करता येणाऱ्या व मोजता येणाऱ्या व्यवहाराचा अभ्यास करावा. प्रश्न 6वा, पहिली मनोविज्ञान प्रयोगशाळा कोणी स्थापन केली? अचूक उत्तर आहे विल्यम वुंट. स्पष्टीकरण, विल्यम वुंट 1832 ते 1920 यांनी 1879 मध्ये लेप्झिग, जर्मनी येथे पहिली मनोविज्ञान प्रयोगशाळा स्थापन केली. त्यांनी संवेदना, प्रत्यक्षण, भावना, प्रतिक्रिया, वेळ यांचे प्रयोग केले. त्यामुळे त्यांना प्रायोगिक विज्ञानाचा जनक म्हणतात. त्यांचे प्रसिद्ध पुस्तक एलिमेंट्स ऑफ सायकोफिजिक्स हे आहे. प्रश्न 7वा, मनोविज्ञान हे शिक्षणाचे मूलभूत विज्ञान आहे, ही व्याख्या कोणाची आहे? अचूक उत्तर आहे स्किनर. स्पष्टीकरण, B.F. स्किनर 1904 ते 1990 यांच्या मते मनोविज्ञान हे शिक्षणाचे मूलभूत विज्ञान आहे. ते क्रियाप्रसूत अनुबंधनाच्या सिद्धांतासाठी प्रसिद्ध आहे. त्यांच्या शब्दांत शिक्षा मनोविज्ञान आपला अर्थ शिक्षा सामाजिक प्रक्रिया व मनोविज्ञान व्यवहार विज्ञान यांच्या संयोगातून घेते. प्रश्न 8वा, व्यवहार अभ्यासाची सर्वात वैज्ञानिक व वस्तुनिष्ठ पद्धत कोणती? अचूक उत्तर आहे प्रायोगिक पद्धत. स्पष्टीकरण, प्रायोगिक पद्धत ही सर्वात वैज्ञानिक पद्धत आहे. यात परिस्थितींवर संशोधकाचे नियंत्रण असते. स्वतंत्र व अवलंबून चलांचा अभ्यास केला जातो. यातून मिळणारे निष्कर्ष वस्तुनिष्ठ, विश्वसनीय व वैध असतात. कार्यकारण संबंध स्थापित करता येतात.
विल्यम वुंट यांनी ही पद्धत मनोविज्ञानात आणली. प्रश्न 9वा, सायकोलॉजी या शब्दाची उत्पत्ती कशी झाली? सायक अधिक लोगोज, ग्रीक भाषेतील 2 शब्दांपासून. स्पष्टीकरण. सायकोलॉजी हा शब्द ग्रीक भाषेतील सायक आत्मा किंवा श्वास किंवा जीव व लोगोज अभ्यास किंवा शास्त्र या 2 शब्दांपासून बनला आहे. त्याचा शाब्दिक अर्थ आत्म्याचा अभ्यास असा होतो. पुडॉल्क गॅलकाय यांनी 1590 सायकोलॉजिया या पुस्तकात सर्वप्रथम या शब्दाचा वापर केला. प्रश्न 10वा, आधुनिक मनोविज्ञानाचे जनक कोण? अचूक उत्तर आहे विल्यम जेम्स. स्पष्टीकरण. विल्यम जेम्स 1842 ते 1910 यांनी मनोविज्ञानाला तत्त्वज्ञानापासून वेगळे केले, म्हणून त्यांना आधुनिक मनोविज्ञानाचा जनक मानले जाते. त्यांनी प्रिन्सिपल्स ऑफ सायकोलॉजी 1890 हे ग्रंथराज प्रकाशित केले. त्यांनी प्रवाही चेतना ही संकल्पना मांडली. अमेरिकन मनोविज्ञानाचे जनकही मानले जातात. प्रश्न 11वा, मनोविज्ञान शिक्षणाचा आधारभूत विज्ञान आहे हे विधान कोणाचे आहे? अचूक उत्तर आहे स्किनर. स्पष्टीकरण. B.F. स्किनर यांच्या मते मनोविज्ञान हे शिक्षणाचे मूलभूत विज्ञान आहे. ते क्रियाप्रसूत अनुबंधनाच्या सिद्धांतासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या मते शिक्षा मनोविज्ञान हे शिक्षा व व्यवहार विज्ञान यांचा समन्वय आहे. प्रश्न 12वा, शिक्षा मनोविज्ञान शिक्षा का विज्ञान है ही व्याख्या कोणाची आहे? अचूक उत्तर आहे E.A. पील. स्पष्टीकरण. E.A. पील यांच्या मते शिक्षा मनोविज्ञान हे शिक्षणाचे विज्ञान आहे. त्यांनी सांगितले की मनोविज्ञानाच्या तत्त्वांचा शिक्षण प्रक्रियेत वापर करणे व शैक्षणिक समस्यांचे समाधान करणे हे शिक्षा मनोविज्ञानाचे क्षेत्र आहे. प्रश्न 13वा, शिक्षा मनोविज्ञानाची विषयवस्तू कोणत्या मुख्य घटकांभोवती फिरते? अचूक उत्तर आहे शिक्षार्थी व अधिगम अनुभव, शिक्षक व अधिगम प्रक्रिया आणि अधिगम परिस्थिती हे सर्व. स्पष्टीकरण. शिक्षा मनोविज्ञानाची विषयवस्तू विद्यार्थी व अधिगम अनुभव, शिक्षक व अधिगम प्रक्रिया तसेच अधिगम परिस्थिती या सर्व घटकांभोवती फिरते. यात मनोविज्ञानाच्या मूलभूत तत्वांचा वापर शैक्षणिक परिस्थितींमध्ये केला जातो. प्रश्न क्रमांक 14, व्यक्ती वंशानुक्रम एवं वातावरण की उपज है हे विधान कोणाचे आहे? अचूक उत्तर आहे वुडवर्थ. स्पष्टीकरण. वुडवर्थ 1869 ते 1962 यांच्या मते व्यक्ती हा अनुवंशिकता व पर्यावरण दोन्हींचा परिणाम आहे. याचा अर्थ व्यक्तीच्या विकासात त्याच्या माता पित्याकडून मिळालेले अनुवंशिक गुण व त्याच्या सामाजिक, भौतिक व सांस्कृतिक पर्यावरण दोन्ही महत्त्वाचे आहेत. प्रश्न क्रमांक 15, शिक्षा मनोविज्ञानाची सर्वात व्यक्तिगत पद्धत कोणती? अचूक उत्तर आहे अंतर्दर्शन. स्पष्टीकरण. अंतर्दर्शन ही शिक्षा मनोविज्ञानाची सर्वात व्यक्तिगत पद्धत आहे. याचा प्रतिपादन विल्यम वुंट व त्यांचे शिष्य टिचनर यांनी केले. या पद्धतीत मनोवैज्ञानिक स्वतःच्या भावना, अनुभव, व्यवहार, संवेग यांचे अंतर्निरीक्षण करून विश्लेषण करतो. मात्र ही पद्धत व्यक्तिनिष्ठ असल्याने तिच्यात वस्तुनिष्ठतेचा अभाव आहे. प्रश्न क्रमांक 16, मनोविज्ञान प्रारंभी कोणत्या विषयाचा अंग होता? अचूक उत्तर आहे तत्त्वज्ञान. स्पष्टीकरण. मनोविज्ञान प्रारंभी तत्त्वज्ञानाचा अंग होता. सायकोलॉजी हा शब्द सायक आत्मा प्लस लोगोज अभ्यास यापासून बनला असल्याने त्याचा अर्थ आत्म्याचा अभ्यास असा होता. कालांतराने मनोविज्ञानाने आत्मा, मन, चेतना यांचा त्याग करून व्यवहाराचे विज्ञान
बनले. प्रश्न क्रमांक 17. सायकॉलॉजी शब्दाचा सर्वप्रथम वापर कोणी केला? अचूक उत्तर आहे कुडाल्क गॅल्काय. स्पष्टीकरण. सायकॉलॉजी या शब्दाचा सर्वप्रथम वापर जर्मन तत्ववेत्ता कुडाल्क गॅल्काय यांनी 1590 मध्ये सायकोलॉजिया या पुस्तकात केला. त्यानंतर 1732 मध्ये ख्रिश्चन वुल्फ यांनी सायकोलॉजिया एम्पिरिका व सायकोलॉजिया रॅशनॅलिस या पुस्तकांतून हा शब्द प्रसिद्ध केला. प्रश्न क्रमांक 18. तबुला रास या संकल्पनेचा अर्थ काय? अचूक उत्तर आहे व्यक्ती कोणत्याही अंतर्निहित मानसिक प्रक्रियेशिवाय जन्माला येतात. सर्व ज्ञान अनुभवातून येते. स्पष्टीकरण. तबुला रास म्हणजे कोरी स्लेट. ही संकल्पना जॉन लॉक 1632 ते 1704 यांची आहे. त्यांच्या मते मानवी मन जन्मावेळी कोरे असून सर्व ज्ञान अनुभव, संवेदना व प्रत्यक्षण यांद्वारे प्राप्त होते. यात अनुभववाद या तत्वज्ञानाचा प्रभाव आहे. प्रश्न क्रमांक 19. बाल मनोविज्ञानाचा अभ्यास कोणत्या कालावधीचा आहे? अचूक उत्तर आहे गर्भावस्था ते किशोरावस्था. स्पष्टीकरण. बाल मनोविज्ञानात गर्भावस्थेपासून ते किशोरावस्थेपर्यंत म्हणजे जन्मापूर्वीपासून ते 18 वर्षांपर्यंत बालकांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक व बौद्धिक विकासाचा अभ्यास केला जातो. सामान्य मनोविज्ञान प्रौढांचा अभ्यास करते तर बाल मनोविज्ञान बालकांचा. प्रश्न क्रमांक 20. बाल मनोविज्ञानाचा जनक कोणाला म्हणतात? अचूक उत्तर आहे जीन पियाजे. स्पष्टीकरण. जीन पियाजे 1896 ते 1980 यांना बाल मनोविज्ञानाचा जनक म्हणतात. ते पहिले मनोवैज्ञानिक होते ज्यांनी मुलांमधील समजूतदारपणाचा, अधिग्रहणाचा व्यवस्थित अभ्यास केला. त्यांनी संज्ञानात्मक विकासाचा सिद्धांत मांडला. तर स्टॅनले हॉल 1844 ते 1924 यांना बाल मनोविज्ञानाचा जनक असेही काही विद्वान मानतात, कारण त्यांनी बाल अभ्यास चळवळ सुरू केली. प्रश्न क्रमांक 21. बाल मनोविज्ञानाचा जनक कोणाला म्हणतात? अचूक उत्तर आहे स्टॅनले हॉल. स्पष्टीकरण. ग्रँडव्हिल स्टॅनले हॉल 1844 ते 1924 यांना बाल मनोविज्ञानाचा जनक असेही म्हणतात. त्यांनी 1891 मध्ये पेडागॉजिकल सेमिनरी जर्नल सुरू केले व बाल अभ्यास चळवळ सुरू केली. त्यांनी ॲडोलेसन्स हा ग्रंथ 1904 मध्ये लिहिला. प्रश्न क्रमांक 22. प्राथमिक शाळेतील शिक्षकांसाठी कोणत्या विषयाचे ज्ञान सर्वाधिक आवश्यक आहे? अचूक उत्तर आहे बाल मनोविज्ञान. स्पष्टीकरण. बाल मनोविज्ञान बालकांचा स्वभाव, व्यवहार, गरजा, रुची, क्षमता, अधिगम शैली समजण्यास मदत करते. यामुळे शिक्षक प्रभावी शिक्षण अधिगम पद्धती वापरू शकतो, मुलांशी चांगले संबंध निर्माण करू शकतो व त्यांचा सर्वांगीण विकास करू शकतो. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी काय बाल मनोविज्ञानाच्या अंतर्गत येत नाही? अचूक उत्तर आहे शिक्षा तत्वज्ञान. स्पष्टीकरण. बाल मनोविज्ञानात बालकल्याण, मनोविश्लेषण व मानसिक आरोग्य विज्ञान यांचा समावेश होतो. मात्र शिक्षा तत्वज्ञान हे बाल मनोविज्ञानाचा भाग नाही, कारण ते शिक्षणाच्या मूलभूत तत्वे, उद्दिष्टे व मूल्यांशी संबंधित आहे. तर बाल मनोविज्ञान बालकांच्या विकासाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 24. बालविकास कशाचा अभ्यास करतो? अचूक उत्तर आहे बालकांचा संज्ञानात्मक, सामाजिक व इतर क्षमतांचा क्रमिक विकास. स्पष्टीकरण. बालविकास म्हणजे मानवाच्या जन्मापासून किशोरावस्थेच्या अंतापर्यंत होणारे जैविक व मानसिक बदल. यात संज्ञानात्मक, सामाजिक, भावनिक, नैतिक, भाषिक
व शारीरिक विकासाचा अभ्यास केला जातो, जे एकमेकांशी संबंधित असतात. प्रश्न क्रमांक 25. बालविकासाचे केंद्रबिंदू कोण आहे? अचूक उत्तर आहे बालक. स्पष्टीकरण: बालविकासात बालक हा केंद्रबिंदू आहे. NCF 2005 नुसार शिक्षण बालकेंद्रित असावे. यात शिक्षण, शिक्षण पद्धती, अभ्यासक्रम बालकाच्या स्वभाव, गरजा, रुची, क्षमता व विकासाच्या टप्प्यानुसार ठरवले जातात. बालकाच्या अनुकूल असे शिक्षण दिले पाहिजे. प्रश्न क्रमांक 26. बालविकासाचा अभ्यास क्षेत्र कोणते? अचूक उत्तर आहे बालविकासाच्या विविध अवस्थांचा अभ्यास, पर्यावरणाचा बालविकासावरील प्रभाव, वैयक्तिक भिन्नतांचा अभ्यास हे सर्व. स्पष्टीकरण: बालविकासाच्या अभ्यास क्षेत्रात बालविकासाच्या विविध अवस्था, गर्भावस्था, शैशवावस्था, बाल्यावस्था, किशोरावस्था, पर्यावरणाचा बालविकासावरील प्रभाव आणि वैयक्तिक भिन्नता, बुद्धिमत्ता, रुची, क्षमता आणि व्यक्तिमत्व या गोष्टींचा समावेश होतो. प्रश्न क्रमांक 27. प्रत्येक बालक विशिष्ट असतो हे विधान कोणत्या शास्त्रावर आधारित आहे? अचूक उत्तर आहे बाल मनोविज्ञान. स्पष्टीकरण: बाल मनोविज्ञानाचा मूलभूत सिद्धांत आहे की प्रत्येक बालक अद्वितीय, विशिष्ट असतो. त्याची विकासाची गती, क्षमता, रुची, स्वभाव, अधिगम शैली, बुद्धिमत्ता इतर बालकांपेक्षा भिन्न असते. म्हणून शिक्षण बालकेंद्रित व वैयक्तिक भिन्नता लक्षात घेऊन दिले पाहिजे. प्रश्न क्रमांक 28. बाल मनोविज्ञानाचा उपयोग शिक्षकास कसा होतो? अचूक उत्तर आहे बालकांचा व्यवहार समजण्यास. स्पष्टीकरण: बाल मनोविज्ञानाचा मुख्य उपयोग शिक्षकास बालकांचा व्यवहार समजण्यास होतो. यामुळे शिक्षक बालकांच्या मानसिक स्थिती, गरजा, समस्या, भावना, अधिगम शैली समजू शकतो व त्यानुसार शिक्षण पद्धती वापरू शकतो. यामुळे बालकांचा सर्वांगीण विकास साधता येतो. प्रश्न क्रमांक 29. मनोविज्ञानाचा शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठा योगदान काय आहे? अचूक उत्तर आहे बालकेंद्रित शिक्षण. स्पष्टीकरण: मनोविज्ञानाचे शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठे योगदान म्हणजे बालकेंद्रित शिक्षणाचा विकास. NCF 2005 नुसार शिक्षण बालकेंद्रित असावे. यामुळे शिक्षण पद्धती, अभ्यासक्रम, शिक्षणाची साधने ही बालकाच्या गरजेनुसार तयार केली जातात, ज्यामुळे बालक सहजपणे अधिगम करू शकतो. प्रश्न क्रमांक 30. सूजनशास्त्र याचे जनक कोण? अचूक उत्तर आहे गॅल्टन. स्पष्टीकरण: फ्रान्सिस गॅल्टन 1822 ते 1911 यांना सूजनशास्त्राचा जनक म्हणतात. हे शास्त्र वंशानुक्रमाच्या तत्वांचा उपयोग करून भावी पिढ्यांच्या गुणांचे नियंत्रण व मानवजातीच्या वंशाची सुधारणा करण्याचा प्रयत्न करते. गॅल्टन हे चार्ल्स डार्विन यांचे चुलत भाऊ होते. प्रश्न क्रमांक 31. ICDS कार्यक्रम कोणत्या वयोगटासाठी आहे? अचूक उत्तर आहे 0 ते 6 वर्षे. स्पष्टीकरण: ICDS इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस हा भारत सरकारचा कार्यक्रम 2 ऑक्टोबर 1975 पासून सुरू आहे. याचे उद्दिष्ट 6 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना व गरोदर महिलांना पोषण, आरोग्य, लसीकरण, शिक्षण सेवा पुरवणे आहे. यात अंगणवाडी केंद्रांद्वारे सेवा दिली जाते. प्रश्न क्रमांक 32. शिक्षण मनोविज्ञानाचे उत्पत्तीचे वर्ष कोणते मानले जाते? अचूक उत्तर आहे 1920. स्पष्टीकरण: शिक्षा मनोविज्ञानाची उत्पत्ती 1920च्या सुमारास मानले जाते. यावेळी थॉर्नडाईक, वॉटसन, स्किनर यांनी शिक्षणात मनोविज्ञानाचा वापर सुरू केला. 1921 मध्ये शिक्षा मनोविज्ञान हा विषय स्वतंत्र शाखा म्हणून उदयास आला. प्रश्न क्रमांक 33. प्रभावाचा नियम कोणी मांडला? अचूक उत्तर आहे थॉर्नडाईक.
स्पष्टीकरण एडवर्ड एल थॉर्नडाईक 1874 ते 1949 यांनी प्रभावाचा नियम मांडला. यानुसार ज्या प्रतिक्रियेचा परिणाम समाधानकारक आनंददायक असतो ती प्रतिक्रिया पुन्हा होण्याची शक्यता वाढते आणि ज्याचा परिणाम असमाधानकारक वेदनादायक असतो ती प्रतिक्रिया कमी होते. हा अधिगमाचा महत्त्वाचा नियम आहे. प्रश्न क्रमांक 34. निकटस्थ विकासाचे क्षेत्र ही संकल्पना कोणाची आहे? अचूक उत्तर आहे वायगोत्स्की. स्पष्टीकरण लेव वायगोत्स्की 1896 ते 1934 यांनी निकटस्थ विकासाचे क्षेत्र ही संकल्पना मांडली. हे मुलाच्या स्वतंत्र कामगिरी व प्रौढ किंवा कुशल सहकाराच्या मदतीने होऊ शकणाऱ्या कामगिरीमधील अंतर आहे. या क्षेत्रात योग्य मार्गदर्शन दिल्यास मूल अधिक शिकू शकते. प्रश्न क्रमांक 35. तबुला रास या संकल्पनेचे प्रतिपादक कोण? अचूक उत्तर आहे जॉन लॉक. स्पष्टीकरण जॉन लॉक 1632 ते 1704 यांनी तबुला रास कोरी स्लेट ही संकल्पना मांडली. त्यांच्या मते मुलाचे मन जन्मावेळी कोरे असते. सर्व ज्ञान, विचार, कल्पना अनुभवातून, संवेदनांतून व पर्यावरणातून येतात. ही संकल्पना अनुभववाद यावर आधारित आहे. विकासाची संकल्पना व अधिगमाशी संबंध हा भाग लवकरच. धन्यवाद.